नमस्कार माऊली. मनुष्याचा जन्मापासून सुरू झालेला प्रवास अगदी अखेरच्या थांब्यावर म्हणजे मृत्यूच्या दारी आल्यावर थांबतो. या दोन टोकांमध्ये आपलं आयुष्य कसं फिरत राहावं, किती फिरत राहावं, हे सारं काही त्या ईश्वराने ठरवलेलं असतं. आणि आयुष्यात सुद्धा ज्या ठिकाणी आपलं इप्सित आपल्याला घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी काही ना काही योजना करून ईश्वर तिथपर्यंत आपल्याला पोचवतोच. खरं म्हणाल तर सगळा करता करविता तोच असतो. आपण या प्रवासामध्ये फक्त प्रवासी. सारथ्याच्या सगळ्या दोऱ्या त्याच्याच हातात असतात. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. बाळांनो, तुम्ही अत्यंत महत्वपूर्ण अशा मोहिमेसाठी जात आहात. ईश्वर तुमच्या प्रयत्नांना यश देव. नाथा, हे नाथा. हा माई आलो. हा ये. काय रे, डोळ्यावरची झोप गेली नाही वाटतं अजून. अरे बघ, मी नदीवर जाते कापड घेऊन. बर, तो वर सगळं झाडून सारवून ठेवा. तू काळजीच करू नको. तू परत येस तोपर्यंत सगळं साफ करून ठेवतो बघ. हा काय गे, काम करा. अगं बघ तरी आपल्या घरात कोण आलंय ते. अरे कांच्या, जावई बापू. नमस्कार करूया. सुखी राहा. हे नाथा, मला चिमटा काढ बाबा. माझा तरी विश्वासच बसत नाही. अगं स्वप्न नाहीये, खरंच आहे. लेखीची आठवण, जावई बापूंची आठवण येते. बघ बरं, घेऊन आलो का नाही 4 दिवसासाठी त्यांना. अगं हो आई, आम्ही जाणून बुजूनच तुला कल्पना न देता चाललो आहोत. कारण तुझा हा सुखी चेहरा आम्हाला बघायचा होता. मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. जावे बापू, बरं झालं आलात. बरं, आता तुम्ही जरा विश्रांती घ्या.
तोर मी काम उरकून येतेच. हा अगं माई, आम्ही आत्ताच आलो ना, आणि अशी तू लगेच निघून जातेस. अगं पोरी, आपल्याला काम चुकली आहेत का? आपल्याला काम चुकारपणा करता येतो का? बरं राहू दे, तुम्ही विश्रांती घ्या, तोर मी आलेच. हा बर. या जावई बापू. अगं ए, उभी काय राहिली, जरा चहा पाण्याचं बघ. चल रे दे, बघा नीट. हो हो बघतो. दादा, प्रज्ञावंता हळू. परमेश्वरा, असंभव. या पुढील प्रवास माझ्यासाठी अशक्य. या सर्वास मीच कारणीभूत आहे. माझ्यामुळे तुम्हा दोघांना हे सोसावं लागत आहे. दादा, मला क्षमा करा. नाही गुणवंती, अगं असे बोलू नकोस. आणि हे तर आमचे कर्तव्य आहे. आम्ही जे तुझ्या प्रती वागलो त्याचीच ही फलश्रुती आहे. आणि यशाचा मार्ग अतीव कष्ट आणि प्रयत्नांच्या अरण्यातून जातो असे आपण समजूयात. चला पुढे. खरंय दादा, मी काय म्हणतो, आपण जरा वेळ विश्रांती घेऊया. हो. आणि पुढील वाटचालीसाठी ऊर्जा म्हणून थोडेसे भोजन ग्रहण करूया. हो, आपण तिथे आडोशाखाली जाऊया. हो. घे दादा. दादा, तुम्ही जेव्हा, मी पाणी घेऊन येते. अगं पाणी कुठे मिळेल माहितीये का तुला? हो, मी येताना नदी पाहिलेली जवळपास. सावकाश जा. हो. दादा, आपण तिला असं एकटीला नव्हतं जाऊ द्यायला पाहिजे का? मला काहीच अयोग्य वाटतंय.
दादा गुणवंती अजून नाही आली. आता मला भय वाटायला लागलाय. हो रे, आतापर्यंत यायला हवं होतं तिने. इथेच जवळपास नदी आहे असं ती म्हणाली होती. आपण जाऊन बघून येऊयात. हो. काय घुंगरांचा आवाज, ती इतक्या घनदाट अरण्यात? हो दादा, मी माझ्या या कानाने तो आवाज ऐकलाय आणि एक नाही कितीतरी वेळा. अगं पण तसे असते तर आपल्याला कोणीतरी दिसले असते. हो ना. मला देखील हाच प्रश्न पडला होता. परंतु मी जे अनुभवले ते निशब्द करणारे होते. माझ्यासमोर ते हिंस्र जनावर होते. जणू काही ते माझ्यावर चालून येत होते. जणू काही मी त्याचे भक्षक झाले होते आणि तो माझ्यावर झडप घालणार इतक्यात त्या घुंगरांचा आवाज घुमू लागला. आणि दादा, तो आवाज ऐकून ते जनावर घाबरून अरण्यात पळून गेले. नाही, मला या सगळ्यावर विश्वास बसत नाही. हे कसे शक्य आहे? दादा, मलाही विश्वास बसला नसता जर मी हे अनुभवले नसते तर. परंतु दादा, हेच सत्य आहे. हे असेच घडले. माझ्यावर विश्वास ठेवा. थांबा, माझ्या मनात वेगळी शंका निर्माण होत आहे. अरण्यात अनेक किमयाकारी घटना घडत असतात. आता आपण वाचलो, परंतु ह्याच घटना प्राणघातक ठरू शकतात. नाही, आपण अधिक काळ इथे थांबणं अशक्य आहे. आपण आपला प्रवास लवकरात लवकर संपूयात. चला. दादा, 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 मला भय वाटतंय. दादा, शांत हो. हा आवाज मी पाहतो कोण येते. दादा, सावकाश. दादा, मला भय वाटतं. शांत व्हा. कोणी नाही आणि आपल्याकडे दुसरा उपाय नाहीये. काही करून आपल्याला प्रवास पूर्ण करायचा. मलाही हेच वाटते. आता जे होईल त्याच सामोरे जाऊ. आता थांबणे योग्य नाही. पण दादा, प्रज्ञावंत, चला पुढे. आई, अहो रात्र झाली. निजायचे नाही का? निजावयास डोळ्यास डोळा तरी लागायला हवा ना. आपल्या काळजाचा तुकडा आपल्याला सोडून अनिश्चित प्रदेशात गेला आहे. जीवा स्वस्थता कशी लाभेल?
अहो असा विचार नका न करू. गुणवंतीच्या आयुष्याचे हित लक्षात ठेवूनच आपण हे पाऊल उचलले आहे ना. आणि या प्रवासात ती एकटी थोडीच आहे, हे सोबत आहेत, शिवाय प्रज्ञावंत आहेत. ते आहेत याचा आधार आहेच, पण आईचं काळीज म्हणून जीव तिळतिळ सुटतो ग. माते, आपल्या पुत्रीला जन्म देण्यासाठी ज्या मातेने इतक्या यातना सोसल्या, तिने तिच्या सुखासाठी असे खचून कसे चालायचे? तुम्ही तर साक्षात त्याग आणि धैर्याच्या मूर्ती आहात. तुम्हास पाहूनच आम्हा सर्वांना धीर मिळतो. तुम्ही जर असा विचार केला तर पिताश्री देखील खचून जातील. तुमचा तुमच्या भक्तीवर आणि स्वतःवर विश्वास आहे ना? भगवंतांवर विश्वास आहे ना? अहो त्याच भगवंताने हा मार्ग दाखवला आहे. गुणवंतीला नक्कीच यश लाभेल आणि ते सर्व हे कार्य यशस्वीरित्या संपन्न करतील आणि सत्वर परततील सुद्धा. दादा, आपल्याला दिलेला शिधाही संपला. आता पोटात ढकलायला अन्नाचा कण देखील नाही. हो ना, आता तरी आपण एकच पर्वत आणि एकच नदी ओलांडली. पुढचा प्रवास कसा शक्य? मला तरी वाटते की आपण परतीचा प्रवास करावा, तेच योग्य वाटते. नाही दादा, तुला परत जायचे असल्यास तू जा, परंतु मी माझ्या निश्चयावरून ठरणार नाही. मी माझ्या बहिणीला घेऊन हा प्रवास पूर्ण करणारच. परंतु दादा, नाही, मी एकदा निश्चय केला म्हणजे केला. दादा, माऊली, जीवन म्हणजे चित्र विचित्र घटनांचा संग्रह आहे. सोन्याचा चमचा मुखी घेऊन जन्माला आलेलं बालक कोणत्या क्षणी दारिद्र्य जवळ करेल त्याचा नेम नाही. आणि 18 विश्व दारिद्र्याचा ज्यांनी अनुभव घेतलाय तो कधी महाराजा बनेल त्याचाही नेम नाही. कुठलीही परिस्थिती कधीही सारखी राहत नाही, हेच खरं. आणि म्हणून मनुष्यानं आपल्या पदरी जे आलं आहे त्याचा अधिक विचार करावा आणि त्यातच आपलं सुख शोधण्याचा प्रयत्न करावा. कारण जे नाही त्याची चिंता करण्यापेक्षा जे आहे त्याचा मनापासून उपभोग घेणं यालाच जीवन असं म्हणतात. गुणवंतीच्या नशिबी मात्र तिच्या भविष्याबद्दलची चिंता आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. बघूया तिचं भाग्य कुठल्या दिशेला जातं ते. परंतु तुम्ही मात्र उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.